शिवलीलामृत हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे. यात भगवान शिवशंकर यांच्या विविध लीलांचे सुंदर वर्णन आहे. पहिल्या अध्यायाची कथा जाणून घेऊयात. पहिल्या अध्यायात भगवान शिवांचे महत्व, त्यांची कृपा आणि भक्तीचे सामर्थ्य सांगितले आहे. एकदा सर्व ऋषी मुनी जंगलात यज्ञ करत होते. तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न आला, सर्वश्रेष्ठ देव कोण? काही जण म्हणाले ब्रह्मा श्रेष्ठ, काही म्हणाले विष्णू श्रेष्ठ. पण अनेक ऋषींना वाटलं की जगाचा संहार करणारे आणि भक्तांवर लगेच प्रसन्न होणारे शिवच सर्वश्रेष्ठ आहेत. तेव्हा सर्वांनी भगवान शिवांची उपासना सुरू केली. कठोर तप, जप आणि भक्ती पाहून भगवान शिव प्रकट झाले. त्यांच्या जटांमधून गंगा वाहत होती, गळ्यात नाग होता आणि कपाळावर चंद्र चमकत होता. तेव्हा भगवान शिव म्हणाले, जो भक्त मनापासून माझे नामस्मरण करतो त्याचे सर्व दुःख मी दूर करतो. हे ऐकून ऋषी आनंदित झाले. त्यांनी शिवमहिमा सर्व जगात सांगण्याचा संकल्प केला. या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळते तर शिवभक्तीने मन शांत होते. अहंकार सोडून भक्ती करावी. भगवान शिव भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. ओम नमः शिवाय या मंत्राचे खूप मोठे महत्व आहे.